पी चालू असेल, आता ह्या स्टॉक साठी पण आहेत हा, म्हणजे तुम्ही म्हणाल की स्टॉक साठी वेगळी असते, याच्यासाठी वेगळी असते, असं नाही. एखादा ट्रेड जर आपल्याला त्याच्या करंट मार्केट प्राइसला, म्हणजे त्याची जी सध्याची जी स्पॉट प्राइस चालू आहे त्याला जर आपल्याला बाय करायचा असेल, तर आपण या ठिकाणी काय करतो, मार्केट ऑर्डरला तो ट्रेड बाय करतो. सिंपल आहे. म्हणजे आता सध्या, आता या लेवलच्या खाली मी तुम्हाला काय सांगितलं, या लेवलच्या खाली जर मार्केट स्टेबल असेल तर आपल्याला पीई बाय करायचा आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार, जशी का ही लेवल येईल, जशी का ही लेवल येईल 25,200चा पुट ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्याच्यातली मार्केट ऑर्डर चॉईस करायची. त्याच्यातली काय करायची, मार्केट ऑर्डर चॉईस करायची. आणि याच्या खाली मार्केट स्टेबल झालं की जी काही प्राइस चालू असेल, मग ती बेसिकली तुमची 109 प्राइस चालू असेल, 110 चालू असेल, 112 चालू असेल, जी काय त्याची करंट मार्केट प्राइस चालू असेल, त्या करंट मार्केट प्राइसला आपला तो ट्रेड काय होतो, या ठिकाणी बेसिकली काय होतो, या ठिकाणी परचेस होतो. म्हणजे सिंपल आहे की सर, जर याच्या खाली मार्केट स्टेबल होत असेल, याच्या खाली जर मार्केट स्टेबल होत असेल, आता मी तुम्हाला म्हणलं की परचेस करा, तर सध्याच्या सिच्युएशनला काय होईल, 119 ला, 117, 118, 119 ला काय होईल तुमचा ट्रेड, किंवा 115 ला तुमचा ट्रेड, जी काय करंट मार्केट प्राइस आहे त्याला डायरेक्टली जर आपण मार्केट ऑर्डर टाकली आणि आता बाय केला, तर आपला ट्रेड 114, 115 ला काय होईल, बाय होईल. म्हणजे आपल्याला एक गोष्ट सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की सर, या ठिकाणी मार्केट ऑर्डर म्हणजे काय, तर एखाद्या ट्रेड किंवा एखादा स्टॉक, त्याची जी सीएमपी असते, त्याची जी करंट मार्केट प्राइस असते, त्याची जी स्पॉट प्राइस असते, त्या स्पॉट प्राइसला या ठिकाणी काय होतो, बाय होतो. दॅट्स कॉल्ड एज मार्केट ऑर्डर. याला आपण म्हणतो डीमॅट अकाउंटची मार्केट ऑर्डर. तर सर्वजण या ठिकाणी समजली मार्केट ऑर्डर काय आहे, मार्केट ऑर्डर काय असते सर्वांना समजलं. शुभांगी मॅम, आता प्रीमियम गेनिंग चालू झालंय, आता प्रीमियम गेनिंग चालू झालंय डेफिनेटली. येस, प्रीमियम गेनिंग या ठिकाणी आता थोडस चालू झालंय. ओके ओके, हे बघा, मी तुम्हाला सिंपल एक लेवल सांगतो. 25,100च्या खाली मार्केट स्टेबल झालं. ओके, 25,100च्या खाली मार्केट जर या ठिकाणी स्टेबल झालं या लेवलच्या खाली, तर 25,113चा स्टॉप लॉस लावून तुम्ही एक काय करा, पुट ऑप्शन 25,200चा, जी काय त्याची सीएमपी असेल त्या सीएमपी ला तुम्ही परचेस करा. पहिलं टार्गेट असेल 25,068, पहिलं टार्गेट असेल 25,068, फर्स्ट टार्गेट 25,068 ते 25,080. ओके, याच्या खाली जर मार्केट स्टेबल झालं, तर याच्या खाली मार्केट स्टेबल झालं, तुमची जी काय सीएमपी असेल, मग ती 115, म्हणजे मार्केट ऑर्डरला तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे, तो परचेस करायचा आहे. जी काय असेल तुमची सीएमपी, 115 ला भेटेल कोणाला, 116 ला भेटेल कोणाला, 117 ला भेटेल, डज नॉट मॅटर. तुमचा स्टॉप लॉस, आता इथं तुम्हाला टेक्निकल स्टॉप लॉस फॉलो करायचा आहे. स्टॉप लॉस, टेक्निकल स्टॉप लॉस, अशा मार्केटमध्ये टेक्निकल स्टॉप लॉस हा असेल तुमचा, टेक्निकल स्टॉप लॉस इथं असेल तुमचा, आणि बेसिकली हे असेल तुमचं पहिलं टार्गेट, हे असेल तुमचं फर्स्ट टार्गेट. सो बेसिकली ट्रेड तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला एवढीच पोझिशन घ्यायची आहे, तुम्हाला प्रीमियम गेन होत आहेत की नाही याच्याशी काही देणं घेणं नाहीये. सगळ्यांच्या कमेंट्स मध्ये फक्त एकच गोष्ट आहे की सर आम्हाला ट्रेड द्या, ट्रेड द्या. तर पोझिशन, माझा व्ह्यू हा असेल टेक्निकली. सो तुम्ही तुमचा कॉल या ठिकाणी करू शकता. जे लोक आपले पुढे, ज्यांना स्टॉप लॉस लावायचा कसा, ज्यांना या ठिकाणी बेसिकली कशा पद्धतीने आपण या ठिकाणी परचेस करायचं, त्यांच्यासाठी मी पुढची ऑर्डर सांगतोय. ओके, बेसिकली 119 ला तुमची एंट्री व्हायला हवी होती, 119 ते 120 ला, कारण की तिथं कॅन्डल क्लोज झाल्या झाल्या तो तुमचा बेसिकली तिथं हे होता. आता तो तुम्ही ट्रेड मेंटेन करा, ज्यांना करायचं आहे त्यांना. ओके,
ज्यांना या ठिकाणी करायचंय त्यांना ट्रेड. आता ज्यांचे मेसेजेस येत होते ना सारख्या, सर आम्हाला द्या द्या द्या, तर टार्गेट हे बघा सर, टेक्निकली टार्गेट हे असेल 2569. टेक्निकल लेवलवर मी दिलंय आता तुम्हाला, म्हणजे जो काय माझा व्ह्यू आहे तो. नाही, मी नाही ट्रेड केला सर, कारण की मला समजतंय ना की मार्केट काय करतंय किंवा कशा पद्धतीने प्रीमियम डीके चालू केलंय. मी नाही एंट्री घेतली सर. ओके. आता याच्यानंतर जे या ठिकाणी लक्ष देत होते की सर आम्हाला स्टॉप लॉस काय असतो, कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे, स्टॉप लॉस काय असतो. आता त्याच्यानंतर रेग्युलर ऑर्डर नंतर ओके मार्केटची आणखी एक ऑर्डर आहे, दॅट्स कॉल्ड एज मार्केटची स्टॉप लॉस ऑर्डर. आता या स्टॉप लॉस ऑर्डरचा अर्थ काय होतो? ओके, या स्टॉप लॉस ऑर्डरचा अर्थ काय होतो मित्रांनो? तर सिंपल आहे. स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे काय? ओके, स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे काय? तर आपल्याला आपला जो लॉस आहे ना, आपल्याला आपला जो लॉस आहे, आपला जो लॉस आहे ना, या लॉसला ना लिमिट टाकता येतं. आपल्याला आपला जो लॉस आहे या लॉसला काय करता येतं? लिमिट टाकता येतं. दॅट्स कॉल्ड एज स्टॉप लॉस ऑर्डर. म्हणजे मला एखाद्या ट्रेडमध्ये किती या ठिकाणी लॉस सहन करायचा आहे किंवा मी किती रुपयाचा लॉस या ठिकाणी जास्तीत जास्त सहन करू शकतो, दॅट्स कॉल्ड एज स्टॉप लॉस ऑर्डर. पुढचे प्रीमियम स्टेबल आहेत, चांगल्या पद्धतीने स्टेबल आहेत. एक जरी मुवमेंट दिली तरी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 20 पॉईंटचे तरी टार्गेट देऊन देतील बघा. 20 पॉईंटचं तरी टार्गेट देतील. जर तुमची एंट्री तर बरोबर 120 119च्या आसपासच असेल. 10 ते 15 20 पॉईंटचं तर टार्गेट तुम्हाला डेफिनेटली भेटेल. पुढचा प्रीमियम तो स्टेबल आहे. इथून फक्त तुम्ही एक आता करा, ज्यांनी घेतलाय या लेवलला आणि या लेवलला या ठिकाणी फॉलो करा किंवा या झोनला. ओके. आता स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे काय, तर सर्वांनी लक्ष घ्या. स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे या ठिकाणी बेसिकली काय असतं? स्टॉप लॉस ऑर्डर असते या ठिकाणी आपल्याला आपल्या लॉसला लिमिट टाकता येतं. आपला जो लॉस आहे ना त्याला आपल्याला लिमिट टाकता येतो. आता स्टॉप लॉस ऑर्डर लावत असताना आपल्याकडे दोन प्राइस असतात बघा. ही एक प्राइस असते आणि ही एक प्राइस असते. ही एक प्राइस असते आणि ही एक प्राइस असते. आता या दोन प्राइस ज्या असतात ना, म्हणजे बेसिकली ही असते तुमची ऍक्च्युअल प्राइस आणि ही असते तुमची ट्रिगर प्राइस. ओके, सिंपल आहे. ही असते तुमची ऍक्च्युअल प्राइस आणि ही असते तुमची ट्रिगर प्राइस. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता हा स्टॉप लॉस जो असतो ना, आपल्याला बाय करताना एक वेगळ्या लेवलला लावावा लागतो आणि बेसिकली आपल्याला सेल करताना एक वेगळ्या लेवलला लावावा लागतो. म्हणजे बेसिकली या दोन प्राइसची या ठिकाणी काय होतं? एक्सचेंज होतो. म्हणजे या दोन प्राइस काय होतात? बदलल्या जातात. म्हणजे बाय करत असताना आपली ही प्राइस कमी असते, ही प्राइस कमी असते, ही प्राइस या ठिकाणी सॉरी ही प्राइस जास्त असते. ज्यावेळेस आपण एखादा ट्रेड बाय करत असतो म्हणजे काय होतं? मार्केट आपला लॉस कुठे सेट करायचा असतोय? आपल्याला आपल्या बाईंग प्राइसच्या खाली. आपला जो लॉस असतो तो आपल्याला स्टॉप लॉस कुठे सेट करायचा असतो? जर मी 110 ला हा ट्रेड बाय केला, ओके, 110 ला जर मी हा ट्रेड बाय केला असेल तर माझा स्टॉप लॉस मला लावावा लागेल या ठिकाणी 110च्या खाली. म्हणजे सिंपल आहे. आता तुम्ही हा जो ट्रेड आहे तो बाय केलाय 120 ला. ओके, हा जो ट्रेड आहे तो तुम्ही बाय केलाय 120 ला. 130 पर्यंत मुवमेंट दिली होती त्यानं. ओके, 10 पॉइंट या ठिकाणी अचीव झालते. अशा मार्केटमध्ये 10-12 पॉइंट भेटणं म्हणजे सुद्धा खूप मुश्किल आहे. जे स्टेबल आहेत. ज्यांनी बुकिंग केलं असेल अभिनंदन. ओके, ज्यांनी कोणी ट्रेड केलता. ओके, तर या ठिकाणी काय, आता आपण या ठिकाणी हा जो बेसिकली काय होता? ट्रेड होता. ओके, हा जो या ठिकाणी जो काय ट्रेड होता तो परचेस केला होता 120 रुपयाला. ओके, तो या ठिकाणी ट्रेड काय केलता? आपण या ठिकाणी परचेस केला होता किती रुपयाला? 120 रुपयाला. आता मला सांगा, जर तुम्ही एखादा ट्रेड बाय करताय, तर बाईंग प्राइसच्या डाऊन साइडला आपला काय होईल? स्टॉप लॉस सेट होईल. सर्वांना क्लिअर आहे की सर बाईंग प्राइसच्या डाऊन साइडला
आपला या ठिकाणी एसएल सेट होईल. बाईंग प्राइसच्या खाली किंवा बाईंग प्राइसच्या डाऊन साईडला आपला या ठिकाणी काय होईल, एसएल सेट होईल. म्हणजे आता मी तुम्हाला सिंपल सांगतो, तुम्ही हा ट्रेड बाय केला होता 120 रुपयाला, सध्या तो चालू आहे 109 रुपये. म्हणजे काय की सर माझा या ठिकाणी लॉस झाला. किती रुपयाचा, किती किती पॉइंटचा लॉस होतोय सर? माझा या ठिकाणी 10 पॉइंटचा लॉस होतोय. 10 पॉइंटचा लॉस या ठिकाणी माझा होतोय. 10 पॉइंटचा या ठिकाणी काय होतोय, लॉस होतोय. का बरं होतोय? कारण की माझी जी बाईंग प्राइस आहे, ज्या प्राइसला मी बाय केलाय त्याच्या खाली आता सध्या त्याची प्राइस चालू आहे. म्हणजे सिंपल आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, केव्हाही केव्हाही जर तुम्ही ट्रेड बाय करत असताना स्टॉप लॉस लावताय. आता तुम्ही काय केलं, करंट मार्केट प्राइसला बाय केला विदाउट एनी ऑर्डर, म्हणजे जी तुमची सीएमपी होती मार्केट प्राइसला बाय केला. ओके, एक समजून घ्या. पण आता हा ट्रेड तुम्हाला डायरेक्टली, हा जो ट्रेड होता तो तुम्हाला डायरेक्टली स्टॉप लॉस ऑर्डर मध्ये बाय करतानाच स्टॉप लॉस लावता आला असता. आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं असतं, स्टॉप लॉस ऑर्डर सिलेक्ट करावी लागली असते. आता मित्रांनो, ही जी प्राइस आहे ना, ही प्राइस आहे, जसं मी तुम्हाला शिकवलं की आपल्याला जर एखादा स्टॉक किंवा ट्रेड बाय करायचा असेल, त्या बाईंग प्राइसला आणि सेलिंग प्राइसला आपल्याला लिमिट टाकता येते. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या ट्रेड मध्ये स्टॉप लॉस ऑर्डर लावायची असेल तर ती ऑर्डर तुम्हाला तुमच्या लिमिट ऑर्डर नरेच, म्हणजे या प्राइसनेच लावायला जमते. म्हणजे सिंपल आहे की सर तुम्हाला इथं तुमचा तो ट्रेड किती रुपयाला बाय करायचा ही सुद्धा प्राइस या ठिकाणी टाकायला जमेल. म्हणजे सिंपल आहे. मगाशीचा माझा जो ट्रेड होता तो मला सीएमपी ला 120 रुपयाला भेटला. किती रुपयाला भेटला होता? 120 रुपयाला. पण आपण याच्या आधी काय ठरवलं होतं की मला तो 109 रुपयाला बाय करायचा आहे. मग मी काय करू शकलो असतो की मला माझा ट्रेड 109 रुपयाला बाय करायचा आहे आणि माझं ट्रिगर टाकायचंय 90 रुपये. ट्रिगर म्हणजे काय? माझा एसएल. म्हणजे ऑर्डर बाय करत असताना सगळ्यांनी लिहून घ्या की एसएल ऑर्डर मध्ये, स्टॉप लॉस ऑर्डर मध्ये ऑर्डर बाय करत असताना आपली जी बाईंग प्राइस असते ती जास्त असते आणि आपली ट्रिगर प्राइस म्हणजे दॅट्स कॉल्ड ॲज एसएल प्राइस, आपली ट्रिगर प्राइस जी असते, ट्रिगर प्राइस जी असते यालाच तुम्ही तुमचा स्टॉप लॉस पण म्हणू शकता. ती कशी असते? बाय प्राइस पेक्षा तुमची एसएल प्राइस किंवा तुमची ट्रिगर प्राइस बाय प्राइस पेक्षा कशी असते? कमी असते. तर हा बेसिक डिफरन्स दोघांमध्ये आहे. जर तुम्ही 109 रुपयाला एखादा ट्रेड बाय करताय आणि ही एसएल ऑर्डर तुम्ही लावताय, तो ट्रेड बाय करताना जर तुम्ही 109 रुपयाला बाय केलाय तर तुमचं ट्रिगर सेट होईल 90. म्हणजे जो काय तो हा असेल तुमचा स्टॉप लॉस. म्हणजे हे आपल्याला समजून घ्यायचंय की सर ट्रेड बाय करत असताना या ठिकाणी कधीही बाईंग प्राइस ही कशी असते? जास्त असते आपल्या ट्रिगर प्राइस पेक्षा. सो इट इज क्लिअर सर्वांना? येस और नो मध्ये मला सांगायचंय. आता मोमेंट बघा त्याच्यामध्ये, जो कोणी स्टेबल असतील, बाय करत असताना डायरेक्ट स्टॉप लॉस बाय करत असताना या ठिकाणी कशा पद्धतीचा लागतो? सर्वांना क्लिअर झालंय का? स्टॉप लॉस नाही ऑटोमॅटिकली सिलेक्ट होते नाही, तिथं आपल्याला टाकावं लागते. मग तिथं तुमची करंट मार्केट प्राइस येते. स्टॉप लॉसची प्राइस आणि बाईंग प्राइस या दोन्हीही प्राइस आपल्याला या ठिकाणी टाकाव्या लागतात. म्हणजे जर तुम्ही एखादा स्टॉक बाय करत असाल तर तुमची ही जी प्राइस आहे दॅट्स कॉल्ड ॲज बाईंग प्राइस. तुम्हाला डीमॅट अकाउंट विचारतंय की तुम्हाला किती रुपयाला तो बाय करायचा आहे आणि त्याला तुम्हाला किती रुपयाचा एसएल लावायचा आहे, किती रुपयाचा तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. ही पद्धत झाली तुमची. एखादा ट्रेड जर तुम्ही बाय करत असाल आणि तुम्हाला एखादा ट्रेड बाय करत असताना जर त्याच्यावर स्टॉप लॉस लावायचा असेल तर. सो इज इट क्लिअर आता सर्वांना? मॅडम करंट मार्केट
दीपा मॅम, करंट मार्केट प्राइस म्हणजे तुमची स्पॉट प्राइस, त्याला म्हटलं जातं स्पॉट प्राइस, जी त्या स्टॉकची चालू आहे. आता निफ्टीचा 25,200चा जो कॉल ऑप्शन आहे त्याची स्पॉट प्राइस चालू आहे 115, 116. तुम्हाला त्या गोल मध्ये दिसत असेल. ओके, समजलं सर्वांना? बाय करत असताना स्टॉप लॉस कसा लावायचा? या ठिकाणी सर्वांना आधी स्टॉप लॉस, हो हो, आता मी तुम्हाला सिंपल सांगतो. आता या कंडिशन मध्ये काय होणार, या कंडिशन मध्ये बाय करायच्या कंडिशन मध्ये काय होणार, 109 ला ज्यावेळेस प्राइस येईल, 109 ला ज्यावेळेस प्राइस येईल त्यावेळेस माझा स्टॉक बाय होणार. 109 ला ज्यावेळेस प्राइस येईल त्यावेळेस आपला स्टॉक या ठिकाणी काय होणार, बाय होणार. आणि मी ट्रिगर प्राइस या ठिकाणी किती लावली आहे, 90 ची, 90 ची ट्रिगर प्राइस लावली आहे. दॅट्स कॉल्ड ॲज माझा स्टॉप लॉस. आणि ज्यावेळेस 90 रुपयाला आपला स्टॉप म्हणजे जो काय आपला ट्रेड असेल, जो ज्यावेळेस टच करेल त्यावेळेस आपला ट्रेड ऑटोमॅटिकली सेल होणार. म्हणजे आपण कोणती ऑर्डर लावली, स्टॉप लॉस ऑर्डर लावली. म्हणजे इथं काय झालंय, 109 ला आपला ट्रेड ऑटोमॅटिकली बाय झाला आणि बेसिकली 90 ला ट्रिगर या ठिकाणी हिट होतो, म्हणजे आपला स्टॉप लॉस हिट होतो आणि डायरेक्ट या ठिकाणी काय होणार, 90 ला आपला ट्रेड सेल होणार. तर या कंडिशन्स इथे घडणार. बाईंग प्राइस पेक्षा जास्त मार्केट प्राइस असेल तर ती मार्केटची प्राइस टाकायची सर तिथं. पण बाईंग प्राइस या ठिकाणी ज्या वेळेस टच होईल त्याच वेळेस तुमचा ट्रेड या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होईल, जी तुम्ही तिथं बाईंग प्राइस लावली किंवा बाईंग प्राइसच्या कमी. हो, मग लॉसच होणार ना दीपा मॅम. आपल्या स्टॉप लॉसला बेसिकली लिमिट टाकायला, लिमिट लावण्यासाठीच आपण या स्टॉप लॉस ऑर्डरचा. मग मला सांगा, आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की स्टॉप लॉस हा असेल, टार्गेट हे असेल. आता सध्या ज्यांनी 120 ला बाय केला असेल त्यांना 7 पॉईंटचा लॉसच चालू आहे. 90 ला सेल झाल्यावर लॉसच होणार ना. मग मला सांगा, तुम्ही जर 120 ला बाय केला आणि तो जर 50 ला सेल केला, मग तुम्हाला 40 पॉईंटचा जास्त बेसिकली लॉस होण्यापेक्षा तुम्हाला 20 पॉईंटचा लॉस इथं होऊ शकतो. म्हणजे स्टॉप लॉसचा अर्थ काय आहे की तुम्हाला, हे बघा, मी तुम्हाला पुढच्या गोष्टी पण सांगणार आहे. ट्रेड चालू असताना तुम्ही स्टॉप लॉस मॉडिफाय पण करू शकता. ट्रेड ज्यावेळेस चालू असेल त्यावेळेस बेसिकली तुमचा स्टॉप लॉस जो तुम्हाला मॉडिफाय करायचा असेल त्यालाच आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रेलिंग स्टॉप लॉस असं म्हणतो. ट्रेड चालू असताना सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमचा स्टॉप लॉस मॉडिफाय करू शकता. म्हणजे सर करंट मार्केट प्राइस 123 आहे आणि मला 109 ला पाहिजे आहे, तर बाय कुठे मिळणार, 109 लाच बाय मिळणार सर. पण मी तुम्हाला ते उदाहरणासाठी सांगितलं. मग तुम्ही एक काम करा ना सर, इथं जर बाय करताना स्टॉप लॉस लावत असाल तर इथं प्राइसला करंट मार्केट प्राइस टाकायची. किंवा तुमच्याकडे एक मी सेकंड ऑप्शन पण सांगणार आहे सर, तुम्हाला मी सेकंड ऑप्शन पण सांगणार आहे. काय आहे सेकंड ऑप्शन, की सीएमपी ला ट्रेड बाय करायचा आणि नंतर स्टॉप लॉस लावायचा. जर आता करंट मार्केट प्राइस 123 चालू आहे तर आपण काय करायचं, सिंपल तुम्हाला सांगतो. एक गोष्ट आहे की सिंपल आपण काय करणार, मार्केट प्राइस वर जाणार, स्टॉक बाय करणार. ओके, स्टॉक या ठिकाणी काय करणार, बाय करणार आणि आपल्या सेल ऑर्डर मध्ये म्हणजे आपल्या पोझिशन मध्ये जाऊन आपण या ठिकाणी काय करणार, त्याचा स्टॉप लॉस एसएल सेट करणार. त्याचा आपण काय करणार, स्टॉप लॉस सेट करणार. सो ते पण या ठिकाणी आपल्याला जमतं, म्हणजे तसं पण जमतं, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर मला सांगा की जर तुम्हाला डायरेक्टली बाय करत असताना जर तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा असेल तर समजलं का कसा लावायचा. सर्वात पहिलं सर, ही बाईंग प्राइस या ठिकाणी ठेवायची आणि या बाईंग प्राइस पेक्षा कमी आपली ट्रिगर प्राइस, दॅट्स कॉल्ड ॲज एसएल, यालाच आपण आपला स्टॉप लॉस असं म्हणतो. आणि स्टॉप लॉस बाय करत असताना बाईंग प्राइस पेक्षा कसा असतो, कमी असतो. सर्वांना समजलं? चला, 1 आणि 2 मध्ये मला सांगायचं, सर्वांना जर समजलं असेल तर बेसिकली सांगायचंय. येस, बाय करत असताना स्टॉप लॉस समजलं सर्वांना की सर एखादा ट्रेड जर मी बाय करत असेल आणि मला डायरेक्टली जर स्टॉप लॉस लावायचा असेल तर तो मी कसं लावणार,
हो, काईट मध्ये पण असंच आहे रशिका मॅम. एसएल ऑर्डरला सिलेक्ट करा, तिथं तुम्हाला प्राइस येते आणि ती ट्रिगर प्राइस येते. प्राइस वरच्या कोपऱ्यात येते, खाली ट्रिगर प्राइस येते. ट्रिगर प्राइस इज इट वन स्टॉप लॉस. 9:45च्या कॅन्डलला हॅमर कन्सिडर करू शकता काय? विशाल देशमुख सर, 1-2 मिनिटं एकदा बघू तो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की त्याला आपण हॅमर कन्सिडर करू शकतो का. ओके, ज्यांनी 120 ला बाय केला होता, करंट मार्केट प्राइसला बाय केलता, 10 पॉइंट या ठिकाणी ज्यांनी बुक केलं नाही, अडकले का ते ट्रेड मध्ये? आता कसं चालतंय मार्केट? आता एक समजून घ्या, मार्केट कसं चालतंय सध्याच्या सिच्युएशनला, मार्केट कसं चालू आहे सांगा मला. मार्केट कसं चालू आहे सध्या? तुमचे कॉलचे प्रीमियम वाढताय? कोणत्या झोन मध्ये मार्केट चालू आहे? आता बेसिकली काय असतं ना, की प्रत्येक दिवस आपला नसतो, प्रत्येक दिवस आपला नसतो. त्यामुळं म्हणजे मार्केटची पण एकाच दिवशी आपण रिस्पेक्ट केली पाहिजे. मी त्याचं खूप छान केलं. सर मच्छिंद्र सर, लिमिट ऑर्डर मध्ये तुम्हाला तुमच्या बाईंग प्राइसला लिमिट टाकता येते. मी तुम्हाला सिंपल याच्यामध्ये सांगितलं की जी लिमिट ऑर्डर असते ना, इथं बघा, लिमिट ऑर्डर ज्या वेळेस तुम्ही सिलेक्ट करताना हा प्राइसचा जो ऑप्शन आहे तो तुमच्यासाठी विजिबल आहे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आता सध्या किती 113ला ट्रेड चालू आहे, मला हा ट्रेड काय करायचा आहे, 112ला बाय करायचा आहे, 112ला मला बाय करायचा आहे, तर तुम्ही त्यावेळेस काय करू शकता, लिमिट ऑर्डर सिलेक्ट करू शकता आणि इथं 112 टाकून काय करू शकता, तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. जसं का तुमची प्राइस 112ला टच होईल, जशी का तुमची प्राइस 112ला टच होईल, तुमचा ट्रेड या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमची पोझिशन बाय होऊन जाईल. ओके, हा झाली तुमची लिमिट ऑर्डर. म्हणजे तुम्हाला एखादा ट्रेड बाय करत असताना किंवा सेल करत असताना तुम्हाला तुमच्या ऑर्डर म्हणजे प्राइसला लिमिट लावता येतं की मला याच पर्टिक्युलर प्राइसला हा बाय करायचा आहे. त्याच्यासाठी आपण लिमिट ऑर्डरचा वापर करतो. त्याच्यानंतर मार्केट ऑर्डर काय आहे की सर, मार्केट ऑर्डर मध्ये तुम्हाला हा इनविजिबल दिसतोय बघा, प्राइसचा जो ऑप्शन असेल तो इनविजिबल दिसतोय. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, मार्केट काय करतंय, जी काय तुमची सीएमपी असेल, म्हणजे आता जर तुम्हाला हा ट्रेड मार्केट ऑर्डरला बाय करायचा असेल तर तुम्हाला 114 रुपयाला हा भेटून जाईल. इथं तुम्हाला लिमिट वगैरे लावता येत नाही. ओके, या ठिकाणी येस पुढच्या प्रीमियम मध्ये चांगली मुवमेंट आहे सध्या. इथं तुम्हाला काय करता येत नाही, इथं तुम्हाला बेसिकली ऑर्डर वगैरे त्या गोष्टी लावता येत नाहीत. म्हणजे मार्केटमध्ये जी प्राइस चालू आहे त्याच प्राइसला या ठिकाणी तुम्हाला बाय करावं लागतं. आता सिंपल मी तुम्हाला एकच सांगतो, ज्यांनी ट्रेड होल्ड केलाय ना त्यांनी थोडासा थोडस वेट करा. या लेवलला तुम्हाला 119 ला होता, याच्या वरती मार्केट आहे तरी सुद्धा 119 118 चालू आहे. त्यामुळे पुटला या ठिकाणी व्हॉल्यूम चांगला आहे. जरी तुमचा स्टॉप लॉसच्या बाहेर गेला असेल, जर कोणी सोडला नसेल तरी ट्रेड 118 वगैरे तुमच्या बाईंग कॉस्टला तो परत आलेला आहे. कोणी जर ऍव्हरेजिंग केलं असेल वेल अँड गुडच आहे. तो 100% तुम्हाला ऑलमोस्ट 140 पर्यंत तरी टार्गेट देऊन टाकेल, असा माझा एक अंदाज आहे. 20 पॉईंटचं तरी या ठिकाणी टार्गेट देऊन टाकेल. हा देवशाला मॅम, तुम्ही हँड रेज करताय, बोला हँड रेज करताय. मॅम सीएमपीच्या वरती या ठिकाणी बाईंग ऑर्डर जर तुम्ही लावाल ना, एक सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला अशा पद्धतीमध्ये एक तर मार्केट ऑर्डरला बाय करावं लागेल. कारण की करंट मार्केट आपण आपल्या डीमॅटला ऑर्डर काय देतोय माहितीये का, जी सीएमपी चालू आहे. आता सध्या चालू आहे 121 ला तो ट्रेड चालू आहे. मी तुम्हाला सिंपल सांगतो, तो चालू आहे 121 ला ट्रेड. ओके, आता तुम्ही लिमिट ऑर्डर लावली या ठिकाणी 115ची. कितीची? 115ची. आपण आपल्या डीमॅट अकाउंटला काय सांगितलंय माहितीये का? येस, ओके, आपण आपल्या डीमॅट अकाउंटला काय सांगितलंय, आता सध्या सीएमपी चालू आहे 115ची.
121 ची. जर माझा ट्रेड 115 किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल, म्हणजे जर किंवा मी एखाद्या ट्रेडला जिथं काय करतोय, जिथं या ठिकाणी मी काय करतोय, ट्रेड जो बाय करतोय, तर तो जर 115च्या खाली किंवा 115ला टच झाला तर काय कर, तू बाय कर, असं आपण आपल्या डीमॅट अकाउंटला सांगितलं. ओके, मग तो काय करणार, 121 वरून तो 115ला आला, या ठिकाणी काय करणार, बाय करून टाकणार, म्हणजे बेसिकली काय करणार, बाय करणार. आता समजा तुमची करंट मार्केट प्राइस चालू आहे 121 आणि तुम्ही लिमिट ऑर्डर लावताय 125 ची, म्हणजे याचा अर्थ काय झाला माहितीये का, एक तर 125 ला बाय कर किंवा 125च्या खाली जी कुठली प्राइस असेल त्याला बाय कर. मग तो काय करेल, तुमचा 121 ला लिमिट ऑर्डरलाच बाय करून टाकेल ना. सिंपल आहे. या ठिकाणी तुमचा 121 लाच तो बाय करून टाकेल. म्हणजे आपल्याला लिमिट ऑर्डर ही करंट मार्केट प्राइसच्या खालची सिलेक्ट केली तर बेसिकली बेटर असेल, नाहीतर तुमचा तो प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे ऍज पर माय नॉलेज मी सांगतोय, बाकी तुमचं तुमचं बेसिकली जे काही तुमचं हे आहे, काय म्हणतात त्याला, डीमॅट आहे, ते कशा पद्धतीने रिॲक्ट करते, त्याचा इंटरफेस कसा आहे, ते पूर्णपणे तुमच्या डीमॅटवर डिपेंड आहे. पण माझ्या नॉलेजनुसार अशा पद्धतीने आपण या ऑर्डर लावू शकतो, लिमिट ऑर्डर आणि हे. ओके, आता त्याच्यानंतर मॅडम ही स्टॉप लॉस ऑर्डर आहे. मी तुम्हाला प्रॉफिट तुम्हाला कुठे भेटतो, जर तुम्ही 120 ला बाय केला असेल आणि 120च्या वरती ज्यावेळेस तुमचं बाईंग प्राइस जाईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट होतो. इथं प्रॉफिट भेटत नाही. मी तुम्हाला स्टॉप लॉस ऑर्डर कशी लावायची हे सांगतोय समजून. ओके, आता सिंपल आहे. आपल्याला या ठिकाणी आणखी काय करायचंय, आता सिंपल आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी विचारतो, तुम्ही काय केलं, मागाशीचा जो ट्रेड होता तो 120 रुपयाला बाय केला, तो 120 ला बाय केला, कोणत्या प्राइसला बाय केला, तो तुम्ही बाय केला सीएमपी ला, तो तुम्ही बाय केला करंट मार्केट प्राइसला, राईट, बरोबर. सर्वांना मान्य आहे की सर आम्ही हा ट्रेड बाय केला 120 रुपयाला करंट मार्केट प्राइसला. बरं, याच्यानंतर काय झालं, जसा का हा तुम्ही ट्रेड बाय केला, तुम्हाला तुमच्या पोझिशन, म्हणजे तुम्हाला जो तुमचा पोझिशन नावाचा पार्ट आहे ना, पोर्टफोलिओ नावाचा जो पार्ट आहे, या पोर्टफोलिओ नावाच्या पार्ट मध्ये पोझिशन मध्ये तुम्हाला इथं तुमची पोझिशन दिसू लागली, की मला प्रॉफिट किती होतंय, मला लॉस किती होतोय, हे तुम्हाला इथं दिसू लागला. आता सिंपल आहे सर, जर मी एखादा ट्रेड या ठिकाणी बाय केलाय सीएमपी ला, करंट मार्केट प्राइसला जर मी बाय केलाय, तर त्याला मी स्टॉप लॉस कसा लावू शकतो, त्याला मी या ठिकाणी बेसिकली एसएल कसा पद्धतीने किंवा कशा पद्धतीने लावू शकतो, तर त्याची प्रोसेस तुम्ही एकदा समजून घ्या. त्याची प्रोसेस तुम्ही काय करा, समजून घ्या. ते पूर्णपणे उलट आहे तुमच्या बाईंगच्या. सिंपल आहे. ओके, आता मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो. आता आपण शॉर्ट सेलिंगची कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर सेलिंगचा एसएल कसा असतो हे मी तुम्हाला समजून सांगतोय. ओके, आताचा सिनेरिओ मी तुमच्या समोर ठेवतोय. आपण सर्वांनी काय केलंय, 120 च्या करंट मार्केट प्राइसला सीएमपी ला या ठिकाणी आपण काय केला, आताचा ट्रेड बाय केला. आता मला काय करायचंय, तो ट्रेड माझ्या पोझिशन नावाच्या, या पोर्टफोलिओ नावाच्या पोझिशन नावाच्या पार्ट मध्ये मला दिसतोय, की मला तिथं प्रॉफिट किती होतोय, लॉस किती होतोय, या गोष्टी मला त्या ठिकाणी दिसून येत आहेत. आता मला त्याला लावायचा आहे स्टॉप लॉस. आता स्टॉप लॉस लावण्यासाठी मी काय करायचं, पोझिशन मध्ये जायचं, पोझिशन मध्ये जिथं ती माझी ऑर्डर चालू आहे त्याच्यावर क्लिक करायची, त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक करून मी काय करायचं माहितीये का, आता ही 25,000 याला करायचं सेल. तुम्ही काय करता, तुमची बाय केलेली पोझिशन तुम्हाला जर काय या ठिकाणी काय करायची असेल, पोझिशन एक्झिट करायची असेल, तर आपण काय करतो, सेल करतो. मग आपण काय करायचंय, पोझिशन मध्ये जायचंय आणि त्याला सेल करायचंय. बघा, सेल करत असताना आपल्याला तिथं एसएल ऑर्डर दिसेल, सेम ऑर्डर दिसतील, लिमिट ऑर्डर, मार्केट ऑर्डर आणि एसएल ऑर्डर. तर आपल्याला सेम काय करायचंय, या ठिकाणी एसएल ऑर्डर या ठिकाणी आपल्याला प्लेस करायचे. सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायचंय, एसएल ऑर्डर तुम्ही काय करायचे, या ठिकाणी बेसिकली तुम्ही ठेवायचे. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सेल करताय, तुम्ही काय करताय, 120 ला तुम्ही जो ट्रेड बाय केलाय किंवा 120 ला तुम्ही सेल, एक सिंपल आहे, तुम्ही त्याला सेल करताय. मग तुमचा स्टॉप लॉस
त्या सेलिंग प्राइसच्या वरती या ठिकाणी सेट होईल की सेलिंग प्राइसच्या खाली सेट होईल, अप साइडला स्टॉप लॉस सेट होईल की डाऊन साइडला स्टॉप लॉस सेट होईल, सांगा बरं मला. मी सिंपल सांगतोय, इथं विचारतोय. मी तुम्हाला इथे विचारतोय, मी तुम्हाला काय विचारलं की जर तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला काय विचारलं की जर या ठिकाणी आपल्याला एखादा स्टॉक सेल करायचा असेल आणि त्याला जर आपल्याला स्टॉप लॉस लावायचा असेल, ओके, आता समजा एक सिंपल आहे, मी हा स्टॉक 122 रुपयाला सेल करतोय. मी हा स्टॉक 122 रुपयाला काय करणार आहे, सेल करणार आहे 122 रुपयाला. ओके, सेल करणार आहे. मग मला एक गोष्ट सांगा, माझा जो स्टॉप लॉस असेल तो आपल्या बाईंग प्राइसच्या वरती असेल की माझा स्टॉप लॉस बाईंग प्राइसच्या खाली असेल, सांगा. कुठे असेल सर, बाईंग प्राइसच्या वरती असेल. बाईंग प्राइसच्या वरती असेल, सगळ्यांना मान्य. मग इथं सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपण सेल करतो, ज्यावेळेस आपण सेल मध्ये जाऊन या ठिकाणी ज्यावेळेस आपण आपला स्टॉप लॉस लावतो ना, तर आपली ट्रिगर प्राइस ओके सेल साठी कंडिशन अशी आहे, सर्वांनी इथं लक्ष द्या आणि लिहून घ्या. सेल साठी कंडिशन अशी आहे की या ठिकाणी ओके सेलमध्ये आपली सेल साठी कंडिशन अशी आहे की सर ट्रिगर प्राइस ही कशी पाहिजे, जास्त पाहिजे. ट्रिगर प्राइस ही जास्त पाहिजे कशापेक्षा, आपल्या ऍक्च्युअल सेलिंग प्राइस पेक्षा. ट्रिगर प्राइस ही जास्त पाहिजे आपल्या सेलिंग प्राइस पेक्षा. म्हणजे सिंपल आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता मला एक गोष्ट सांगा, मागाशीच्या उदाहरणामध्ये बाय करत असताना आपण स्टॉप लॉस कितीचा लावला होता, सांगा बरं. स्टॉप लॉस कितीचा लावला होता, 90 चा. म्हणजे माझी सेलिंग प्राइस कितीची असणार आहे, आपली सेलिंग प्राइस कितीची असणार आहे, सांगा मित्रांनो मला. सेलिंग प्राइस कितीची असणार आहे, म्हणजे मला तो स्टॉक सेल कितीला करायचा आहे. सिंपल आहे. मी जर मला तो स्टॉक, मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मला स्टॉप लॉस कितीचा लावला होता मगाशी, मी सेल नाही बाय केलाय मी 120 ला. एक सिंपल आहे, मी तुम्हाला स्टॉप लॉसच्या उद्देशामध्ये सांगतोय की हे बघा, मी या ठिकाणी बाय केलाय 120 ला, मला याला लावायचा आहे स्टॉप लॉस. माझा स्टॉप लॉस आहे 90 चा. ओके, माझा एसएल आहे 90 चा, म्हणजे मला सेल कितीला करायचा आहे, 90 ला. मग मला सांगा, माझी सेलिंग प्राइस इथं 90 येईल, कारण की ही लिमिट प्राइस आहे ना. मला बेसिकली 90 ला सेल करायचं आहे, मी इथे 90 ला सेल करेल. मी काय करेल, 90 ला सेल करेल, कारण की माझा स्टॉप लॉस 90 रुपयाचा आहे. आता मला सांगा, एक कन्सेप्ट तुम्हाला माहितीये की सर, जर मी 90 ला सेल करणार असेल तर हा जो माझी ट्रिगर प्राइस आहे ही 90 च्या अप साइडला असेल की 90 च्या डाऊन साइडला असेल, सांगा बरं. आता 90 च्या अप साइडला माझी ट्रिगर प्राइस असायला हवी की 90 च्या डाऊन साइडला असायला हवी. एक सिंपल आहे, कुठे असायला पाहिजे, अप साइडला. म्हणजे मी या ठिकाणी ट्रिगर कितीचा लावणार, मी या ठिकाणी ट्रिगर लावणार सिंपल आहे 95 चा, 95 चा. 91 लावा, 95 लावा, कितीही लावा, पण दोन्हींमध्ये 5 पॉइंटचा डिफरन्स ठेवा. सिंपल आहे. मी काय केलं की सर, आता मला प्रॉफिट कधी होणार आहे, प्रॉफिट होणार आहे ज्यावेळेस 120 च्या पुढे हा या ठिकाणी ट्रेड जाईल, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. पण मला माझा सेलिंग व स्टॉप लॉस लावायचा आहे, हे मी केलाय सीएमपी ला बाय. मग मला या ठिकाणी काय करायचंय, माझा स्टॉप लॉस सेट करायचा आहे 90 रुपयाला. मग मी इथं काय करणार, सेल करणार, तो स्टॉक सेल करणार, सेल मध्ये एसएल ऑर्डर लावणार. आणि इथं जी माझी सेलिंग प्राइस आहे,
याला आपण म्हणतो माझा एसएल, हा असणार आहे माझा एसएल. म्हणजे ज्यावेळेस मार्केट 90 ला टच करेल आपण मार्केट मधून काय करू, बाहेर पडू. आणि या सेलिंग प्राइसच्या वरती असणार आहे माझा ट्रिगर. ट्रिगर म्हणजे काय, की हा माझ्या सेलिंग प्राइसचा स्टॉप लॉस आहे. हा माझ्या काय असणार आहे, या सेलिंग प्राइसचा स्टॉप लॉस आहे. म्हणजे सर्वांना एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की सर एखादा ट्रेड किंवा एखादा स्टॉक सेल करत असताना, लिहून घेतलं तरी चालेल, एखादा ट्रेड किंवा एखादा स्टॉक सेल करत असताना जर मला स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे एसएल ऑर्डर लावायची असेल तर माझी ऍक्च्युअल प्राइस ही काय असते, कमी असते. कशापेक्षा, माझ्या ट्रिगर प्राइस पेक्षा. ट्रिगर प्राइस काय असते, जास्त असते. या ठिकाणी ट्रिगर प्राइस काय असते, जास्त असते. आणि तुम्ही जर हे उलट केलं, मग सर ट्रिगर जर हिट झाला तर नाही, ट्रिगर हिट झाल्यानंतर एसएल हिट होणार नाही. इथं बराबर 90 लाच तुम्ही बाहेर पडणार. हा प्राइस असणार तुमचा एसएलचा. एसएल ची जी प्राइस असणार आहे ना, ती ही प्राइस असणार आहे. ही प्राइस आहे 90. इथं ट्रिगर प्राइस हिट झाल्यानंतर आपण मार्केटमधून बाहेर पडणार नाही. तर इथं जी आपली सेलिंग प्राइस आहे ना, इथं जी आपली सेलिंग प्राइस आहे, सेलिंग प्राइस जी आहे ती हिट झाल्यानंतर मार्केटमधून बाहेर पडणार. या सेलिंग प्राइसला प्रोटेक्ट करण्याचं काम या ठिकाणी बेसिकली काय असतंय, प्रोटेक्ट करण्याचं काम या ठिकाणी हा ट्रिगर करतो. सर सेलिंग प्राइसला प्रोटेक्ट करण्याचं काम या ठिकाणी ट्रिगर करतो. सुमित राठोड सर जे काय तुम्हाला सांग, आता ते कशासाठी काय, हे डीमॅटची आणि त्यांची प्रोसेस आहे सर. आता मी काही त्याच्यामध्ये स्वतः वैयक्तिक चेंजेस करू शकत नाही. जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगितली की अशा पद्धतीनं, म्हणजे तुम्ही बाय करत असताना तुमचा स्टॉप लॉस असेल तुमची ट्रिगर प्राइस, आणि तुम्ही सेल करत असताना तुमची स्टॉप लॉस असेल तुमची ऍक्च्युअल प्राइस. तर सर्वांना क्लिअर झालं? सर्वांना मार्केट प्राइसला पी ला एसएल कसं लावणार? 95 वर सेल झाला तर कोण म्हणलं मॅडम 95 वर सेल झाला तर प्रॉफिट होणार? मॅम दीपा मॅम, तुमचं खूप कन्फ्युजन आहे. तुमचं मला असं वाटतंय की तुमचं बेसिक ऍडव्हान्स काहीच कम्प्लीट नाहीये. म्हणजे सिंपल मी सांगतो, स्टडी खूप कमी पडते. मी एक सिंपल सांगितलंय की आपण 120 ला ट्रेड बाय केलाय आणि ज्यावेळेस आपण 120 च्या पुढे मार्केट या ठिकाणी जाईल ना, त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट होईल. आता हे मी तुम्हाला शिकवतोय. जर तुम्हाला तुमच्या स्टॉप लॉसला लिमिट टाकायचं असेल, जर तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा असेल, तर त्याच्या ऑर्डर कशा प्लेस करायच्या हे मी तुम्हाला शिकवतोय. म्हणजे इथं 95 ला सेल झाला तर या ठिकाणी प्रॉफिट होणार, 90 ला हे प्रश्नच नाहीये. तुम्ही बाय केलाय 120 ला, 95 ला या ठिकाणी सेल होऊ द्या किंवा 90 ला सेल होऊ द्या, इथं आपल्याला लॉसच होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रॉब्लेम वगैरे काय नाही, त्यांना ड्रिलिंगची हॅबिट आहे. बरोबर आहे. ट्रिगर तुमच्या एसएल ला प्रोटेक्ट करण्याचं, आता मी तुम्हाला एवढं उदाहरण दिलं असेल की एक एवढं जर उदाहरण दिलंय, सिंपल उदाहरण दिलंय की तुम्ही ट्रेड बाय केलाय 120 रुपयाला, तो तुम्हाला सेल करायचा आहे 90 रुपयाला. ओके, ही झाली तुमची सेलिंग प्राइस. असं समजा की तुम्ही याला सेल करताय. मग मला एक गोष्ट सांगा, सेलिंग प्राइसच्या अप साइडला तुमचा स्टॉप लॉस सेट होईल की सेलिंग प्राइसच्या डाऊन साइडला तुमचा स्टॉप लॉस सेट होईल? म्हणजे तुम्ही 90 ला सेल करताय म्हणून तुमचा 95 हा याचा स्टॉप लॉस आहे बरं का, या 90च्या याचा स्टॉप लॉस आहे. पण तुम्ही 120 ला बाय केलाय तर तुमचा ऍक्च्युअल स्टॉप लॉस हाय. ही प्राइस हिट झाली की तुम्ही मार्केट मधून बाहेर पडाल. तुम्ही स्वतः जर कन्फ्युजन करून घेत असाल या ऑर्डर्स मध्ये तर ते तुमचा बेसिकली आहे. ओके सुमित सर, काही इश्यू नाही, तुम्हाला गरज पण नाहीये सर या गोष्टीची. म्हणजे बेसिकली तुम्ही आहात प्रो, तुम्हाला या ऑर्डर सगळ्या माहिती आहेत, पण ज्यांना कन्फ्युज होत आहे त्यांना बेसिकली सांगतोय. समजलं सर? मग ट्रेलिंग करत असताना ट्रिगर प्राइसला ट्रेल करायचं की या प्राइसला? ट्रेलिंग करत असताना तुम्हाला दोन्ही प्राइस टाकावं लागतील. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही ट्रेलिंग करताय, तुम्ही ही प्राइस, हा स्टॉप लॉस तुम्ही 100 वर आणला,
तुम्हाला काय करावं लागणार, ट्रिगर प्राइस 105 वर न्यावा लागेल. हा स्टॉप लॉस तुम्ही 105 आणला, ट्रिगर प्राइस तुम्हाला 110 वर न्यावं लागेल. दोन्ही प्राइस वाढवावं लागतील आपल्याला, दोन्ही प्राइस वाढवावं लागतील. दोन्ही प्राइस या ठिकाणी लागवावं लागतील. तो झोरोदाचा प्रॉब्लेम आहे राजू सर, की त्यांचा काहीतरी पर्सेंटेज मध्ये स्टॉप लॉस असावा असं काहीतरी त्यांचा नियम आहे. पाडून बिडून घातलं तर पिऊन माणसाची ताकद कमी आता होते. तो मी नाही कन्फर्म सांगू शकत, त्यांचं काहीतरी पर्सेंटेज मध्ये असतं सर झोरोदाचं. मी कधी या ठिकाणी नाही या ठिकाणी बेसिकली युज केलं झोरोदा. पाडलं बिडलं तुम्हाला तर काय करायचं. ओके, तर सर्वांना समजलं या ठिकाणी आपण बेसिकली ट्रिगर प्राइस लावत असताना. हो पवन चौधरी सर, 120 ला तुम्ही काय केलं, 120 ला तुम्ही बाय केला बर का. 120 ला बाय केल्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस तर लावावा लागेल, किंवा मग तुमच्याकडे एक ऑप्शन असेल की तुम्ही मॅन्युअली काय करायचं, आपली लेवल हिट झाली की मार्केट मधून बाहेर पडायचं. मग 120 ला बाय केल्यानंतर तुम्हाला जर स्टॉप लॉस लावायचा असेल तर ही मी जी आता पद्धत सांगितली ना ती पद्धत आहे. हो 100 ला हे बघा, तुम्ही इथं जर 100 टाकलं, इथं जर लिमिट प्राइस 100 टाकली तर इथं तुम्हाला 105 दोन्हीही या ठिकाणी ज्या काय तुमच्या प्राइस आहेत त्या बेसिकली काय करावं लागतील, मॉडिफाय करावं लागतील. म्हणजे पॉसिबल असेल तर सुजाता मॅम द्यायला सांगेल, मी पॉसिबल असेल तर द्यायला सांगेल. हा आता मी तुम्हाला एक सांगतो, आता सिंपल आहे, आता सिंपल एसएल तुम्ही लावला, दोन्ही पद्धतीमध्ये तुम्ही एसएल लावला, दोन्ही पद्धतीमध्ये तुम्ही काय केलं, स्टॉप लॉस लावला. आता सिंपल आहे की सर मी बाय केला होता 120 ला, मी या ठिकाणी बाय केला होता 120 ला, आता माझा ट्रेड गेलाय 140 ला. कितीला गेलाय माझा, 140 ला. एक सिंपल आहे, 140 ला ट्रेड गेलाय. आता मला याच्यामध्ये एका ट्रेड मागे 20 रुपयाचं प्रॉफिट दिसतंय. काय होतंय, 20 रुपयाचं प्रॉफिट दिसतंय. आता मला हा ट्रेड एक्झिट करायचा आहे, मला हा ट्रेड काय करायचा आहे, सेल करायचा आहे आणि मला माझं प्रॉफिट बुक करायचं आहे. आता त्याच्यासाठी काय प्रोसेस असेल, जर मी एसएल लावला असेल तर, म्हणजे दोन्ही बाजूचा एसएल जर तुम्ही लावला असेल ना, बाईंग करताना पण एसएल लावला असेल आणि तुम्ही सेल केल्यानंतर म्हणजे बाय केल्यानंतर सेल मध्ये जाऊन जर तुम्ही एसएल लावला असेल ना, तर त्याची काय प्रोसेस असेल. तर मित्रांनो इथं तुम्हाला ऑर्डर्स म्हणून नावाचा एक पार्ट दिसतोय तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये. तर इथं आता मगाशी आपण काय केलं तर 90 ची स्टॉप लॉस ऑर्डर लावली होती, 90 ची एसएल, म्हणजे पहिल्यांदा सीएमपीए बाय करून सेल करताना पण आणि डायरेक्टली बाय करत असताना इथं आपण एसएल ऑर्डर काय केली होती, या ठिकाणी काय केली होती, एसएल या ठिकाणी स्टॉप लॉस ऑर्डर लावली होती. ओके, आता सिंपल आहे, इथं पेंडिंग ऑर्डर मध्ये तुमच्या या दोन ऑर्डर काय असतील, पेंडिंग असतील. जी तुम्ही ऑर्डर लावली असेल दोन्ही पैकी एक ऑर्डर काय असेल, या ठिकाणी पेंडिंग असेल, तर ती ऑर्डर आपल्याला आधी कॅन्सल करायची. मी सिंपल सांगतो काय करायचंय, ती ऑर्डर आपल्याला कॅन्सल करायची किंवा ती ऑर्डर मॉडिफाय करायची. मी तुम्हाला सिंपल सर डिलिव्हरी मध्ये नाही या ठिकाणी बेसिकली स्टॉप लॉस लावू शकत, कारण की स्टॉप लॉस या ऑर्डर असतात ना त्या फक्त इंट्राडे साठीच व्हॅलिड असतात, तुम्हाला रोज लावावं लागतील. आणि डिलिव्हरी मध्ये मी या ठिकाणी आतापर्यंत कोणाला स्टॉप लॉस लावताना ऐकलं पण नाही आणि बघितलं पण नाही, म्हणजे लॉंग टर्म ट्रेडिंग करत असाल तर. कारण की तिथं तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करून चांगल्या कंपनीचे स्टॉकच घ्यायचे असतात सर डिलिव्हरी मध्ये. ओके, आणि या ज्या सर्व ऑर्डर असतात ना त्या फक्त इंट्राडे साठीच व्हॅलिड असतात. जर तुमची ऑर्डर हिट झाली नाही, नेक्स्ट डे नेक्स्ट ऑर्डर. ओके, आता इथं मी तुम्हाला काय सांगितलं की या पेंडिंग ऑर्डर मध्ये जी तुम्ही ऑर्डर लावली, म्हणजे तुम्ही 90 च्या स्टॉप लॉसची ऑर्डर लावली असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील. एक ऑप्शन असतील त्याला मॉडिफाय, त्याला या ठिकाणी काय करायचंय, मॉडिफाय या ठिकाणी करावं लागेल, किंवा या ठिकाणी त्या ऑर्डरला तुम्हाला कॅन्सल करून मार्केट ऑर्डरला सेल करावं लागेल. आता सिंपल आहे,
मी जर ट्रेड 120 ला बाय केलाय आणि तो जर ट्रेड 130 ला सध्या चालू असेल तर माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. काय? मी माझ्या डीमॅट अकाउंटच्या पेंडिंग ऑर्डर मध्ये जाणार आणि जी माझी ESL ऑर्डर ऍक्टिव्ह आहे, जी माझी स्टॉप लॉस ऑर्डर ऍक्टिव्ह आहे, तिला मॉडिफाय करणार. आणि तिला मॉडिफाय करून काय करणार? मी तिला मॉडिफाय करून माझी जी प्राइस आहे ती 129 रुपये टाकणार आणि माझी जी ट्रिगर प्राइस आहे ती 130 रुपये टाकणार. म्हणजे काय होईल? ओके, माझी जी ट्रिगर प्राइस आहे ती या ठिकाणी 134 रुपये. म्हणजे काय होईल सर? 130 हून जसा का हा पाठीमागं फिरला, मी मार्केटमधून बाहेर या ठिकाणी काय होईल? बाहेर पडेल. आणि किंवा सेकंड ऑप्शन माझ्यासाठी काय असेल? मी डायरेक्टली ऑर्डर ती कॅन्सलच करणार. माझी जी पेंडिंग ऑर्डर आहे तिथं डायरेक्टली कॅन्सलचा बटन असतोय, त्याच्याहून डायरेक्ट कॅन्सल करणार. आणि जी माझी मार्केट ऑर्डर असेल ना, जी माझी करंट सिच्युएशनची मार्केट ऑर्डर असेल किंवा जी माझी मार्केटची प्राइस चालू असेल, म्हणजे बेसिकली मी काय करणार? तो ट्रेड मार्केट ऑर्डरला डायरेक्टली सेल करून टाकणार. तर अशी ही प्रोसेस आहे. जर तुम्हाला 120 च्या पुढे 120 च्या पुढे जर या ठिकाणी प्रॉफिट होताना दिसत असेल तर एक तुम्ही तुमच्या ESL ऑर्डरला मॉडिफाय करू शकता. मॉडिफाय करून तुमच्या सध्याची जी CMP आहे तिथं घेऊन येऊ शकता, किंवा तुम्ही ती ऑर्डर कॅन्सल करून तुम्ही डायरेक्टली काय करायचंय? या ठिकाणी मार्केट ऑर्डरला तुमचा तो ट्रेड या ठिकाणी काय करायचा आहे? सेल करायचा आहे. सो आजच्यासाठी एवढंच. बाकीच्या ज्या तुमच्या दोन ऑर्डर आहेत, कव्हर ऑर्डर आणि तुमची जी काय ब्रॅकेट ऑर्डर, ती कशी लावायची आणि त्यांचा अर्थ काय हे मी तुम्हाला उद्या समजावून सांगेल. सो या ठिकाणी सर बघा, पेंडिंग ऑर्डर मध्ये एखादी ऑर्डर आपली पेंडिंग असेल ती कॅन्सल करा, तिथून त्याच्यानंतर होऊन जाईल. सो मार्केटकडे सर ट्रेलिंग ऑर्डर म्हणजे काय असतं पवन चौधरी सर? तुम्हाला आता समजलं असेल. तुमच्या स्टॉप लॉसला मॉडिफाय करणं, दॅट्स कॉल्ड ॲज ट्रेलिंग. बाकी दुसरं काही नाही. तुमच्या स्टॉप लॉसला पेंडिंग ऑर्डर मध्ये जाणे आणि पेंडिंग ऑर्डर मध्ये जाऊन मॉडिफाय करणे, याला आपण म्हणतो ट्रेलिंग. पवन सर, म्हणजे मी तुम्हाला सिंपल काय सांगितलं? ट्रेलिंग काय आहे. आता मॅन्युअली तुम्ही ट्रेलिंग कसं करणार? आता मी सांगा, तुमच्याकडे दोन प्राइस आहे. तुम्ही स्टॉप लॉस लावताना 90 चा स्टॉप लॉस लावला, ट्रिगर लावलं 95चं. तुम्ही ऑर्डर मॉडिफाय केली, 100 चा स्टॉप लॉस केला, त्याच्यानंतर ट्रिगर केलं 105चं, त्याच्यानंतर परत मॉडिफाय ऑर्डर केली, 105चा या ठिकाणी ट्रिगर लावला, त्याच्यानंतर तुम्ही 110चं काय, 105चा स्टॉप लॉस, 110चा ट्रिगर. दॅट्स कॉल्ड ॲज ट्रेलिंग. ट्रेलिंग हे एक आपलं स्किल आहे. इट्स नॉट अ टेक्निकल. हा हा, अशी ऑर्डर आहे ना? नाही नाही, जसा जसा प्रॉफिट वाढतो तशी तशी बेसिकली म्हणजे प्रॉफिट वाढेल तसं तसा स्टॉप लॉस मॉडिफाय होत जाईल, अशी ऑर्डर नाहीये. पण तुमचं टार्गेट तिथं फिक्स असेल. तुमची जशी जशी CMP वाढेल तसं तसं तुमचा स्टॉप लॉस मॉडिफाय होत जाईल. ती ऑर्डर आहे, ती मी तुम्हाला उद्या दाखवतो. ती ऑर्डर आहे या ठिकाणी, ती ऑर्डर तुम्हाला मी उद्या दाखवतो. म्हणजे बेसिकली जसं जसं CMP वाढेल, करंट मार्केट प्राइस वाढेल, तसं तसं ती ऑर्डर काय करते? तुमचा स्टॉप लॉस ऑटोमॅटिकली अपडेट करत जाते. किती पॉइंटनं अपडेट होतो तो तिथं आपल्याला टाकावा लागतो. ओके, सो इज इट क्लिअर सर्वांना? सर्वांना समजल्या सर्व गोष्टी? एकदा कन्फर्मेशन द्या. आजचं सेशन आपल्या सर्वांना ट्रेड जरी भेटला नसेल आणि मार्केटची सध्या सिच्युएशनच नाहीये ट्रेड करायची, 10-12 पॉइंट ज्यांनी कमवले आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अशा मार्केटमधून पण तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतोय. हो, सेम प्रोसेस स्टॉक साठी पण असेल. ओके, तर सेम प्रोसेस स्टॉक साठी पण असेल. आता याची रेकॉर्डिंग भेटेल की नाही हे मी टीमला एकदा विचारेल. वर्षा मॅम, पुट होल्ड करायचं आहे तुम्हाला 25,113च्या वरती जर क्लोज केलं तर बेसिकली तुम्ही काय करा? या ठिकाणी एक्झिट था. मला काय वाटतंय? मला तर वाटतंय साइडवेज राहील. पुढे बघा. चला, श्रीकांत सरांचं 2175 प्रॉफिट. ओके सर, पुट साइडला एंट्री आहे. मी तर आज माझा ट्रेड झोन तर नव्हताच. हा जो झोन आहे इट्स नॉट अ ट्रेड झोन. मी सिंपल सांगतो, मी आज ट्रेड केला नाही. आज ट्रेड या ठिकाणी मी केलाच नाही, कारण की ज्या पद्धतीने मार्केट ट्रेड करत होतं, फर्स्ट हाफ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्णपणे ट्रॅपिंग झोन असेल, अडकवून ठेवायचा झोन असेल. सेकंड हाफ मध्ये मे बी जर भेटलं, पॉसिबल असेल, मार्केट 25,113ला प्रोटेक्ट करते, मार्केट तिथून डाऊन साईडला एक ट्रेड देईल. ओके,
म्हणजे असं मला वाटतंय, रिट्रेसमेंटच्या खाली आहे. मॅडम 2च्या नंतर मे बी मी ऑफिसला गेलो तर असेल. अभिनय सर, या ठिकाणी बेसिकली मी सांगेल मॅनेजमेंटला याबद्दल. मार्केट मॅम तुमचं बेसिक गोष्टीच कम्प्लीट नाहीयेत, बऱ्यापैकी तुमचं ब्रशअपच नाहीये. आय नो तुम्ही कशा पद्धतीने इथं जॉईन केलं किंवा तुम्ही कशा पद्धतीने ट्रेड करताय. कारण की तुम्हाला जर आपण एखादा ट्रेड बाय केला, म्हणजे मी सिम्पली टू बी फ्रँकली म्हणतोय, म्हणजे असं याचा राग नका मानून देऊ, की बाय केल्यानंतर प्रॉफिट कधी होतो, लॉस कधी होतो, या जर गोष्टीमध्ये तुम्ही कन्फ्युज होत असाल तर यू नीड अ बेसिक, म्हणजे बेसिक पासून शिकायची गरज आहे. उगाच तुम्ही तुमचे पैसे टाकून म्हणजे बेसिकली जर लॉस वगैरे झाला तर तो तुमच्या जिव्हारी लागण्यापेक्षा तुम्ही शिकलेलं कधीही चांगलं. तुम्ही, आय डोंट नो तुम्हाला ऍडमिशन्स घेताना काय सांगितलं होतं, रोहित शिंदे असेल कोणी असेल, मला त्याच्याबद्दल माहिती नाही, पण सुरुवातीला तुम्हाला तुमचं बेसिक कम्प्लीट करावं लागतं. बेसिक टू ऍडव्हान्स हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि त्याची स्टडी करावं लागते. देन त्याच्यानंतर आता तुम्ही मला डायरेक्टली म्हणताय की सर तुमचे बाकीचे स्टुडंट पैसे कमवतायत, मी कमवत नाही. मॅम, या स्टुडंटने पैसे कमवण्यासाठी गेले मागचे 6 महिने कंटिन्युअसली माझ्यासोबत बसून स्टडी केली आहे. त्यावेळेस आता कुठेतरी हे पैसे कमवताय. आपल्याला वाटतंय की माझ्यासोबतच बसणारे विद्यार्थी पैसे कमवतायत, पण ह्या विद्यार्थ्यांची मेहनत ऑलमोस्ट हे फेब्रुवारी सप्टेंबर पासून आमच्यासोबत बसतायत, रेग्युलर स्टडी करतायत. ओके, आणि देन त्यांना ते प्रॉफिट कमवतायत. असं नाहीये की ते पहिल्याच दिवसापासून प्रॉफिट कमवतायत, असं अजिबात नाहीये. ओके, तुम्ही म्हणजे एक तर तुम्ही बेसिकली मध्येच जॉईन झालात. आता यांची जी प्रोसेस होती ती आता ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगतोय की 6 महिने झाले हे आमच्यासोबत राहतायत, रेग्युलर सेशन्स अटेंड करतायत. नाही साक्षी मॅम, मी तर तेच सांगतोय त्यांना, फ्रंट पेजवर प्रॅक्टिस करा. पण सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला बेसिक गोष्टी कव्हर असतील तर या ठिकाणी बेसिकली भेटल्या पाहिजेत. सर मॅम, तुम्ही 29 एप्रिल मध्ये जॉईन झालात. एप्रिल म्हणजे बेसिकली मे जून जुलै 3 महिने तुम्ही सेशन अटेंड करताय, तर 3 महिन्यामध्ये तुम्हाला बेसिक आयडियाज पण यायला हव्यात. आणि मला सांगा, तुमची बेसिक टू ऍडव्हान्सची बॅचच आणखी संपली नाहीये. बेसिक टू ऍडव्हान्सची जी तुमची बॅच आहे, आय नो तुमची 2 महिन्याची जी बॅच होती ना, ती 2 महिन्याची बॅच संपल्यानंतर आपण 1 महिना प्रॅक्टिस करून घेतो, 15-20 दिवस, आणि त्याच्यानंतर पॉसिबल ज्यांना असेल त्यांच्यासाठी इव्हेंट ठेवून इकडे ऍडमिशन देतो. जर तुमची ती बॅच कंप्लीट झाली